तालुक्यातील गेळे वासियांचा प्रश्न चर्चेत आहे। मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून गेळे वासियांचं अभिनंदन करतो। त्यांनी ज्या पद्धतीने शून्य नागरिक म्हणून एक विचार असतील आणि आपला प्रश्न सोडवण्यासाठी जी काही उचल घेतली, जे काय आंदोलनाचा पवित्रा घेतला, तो त्यांचा योग्यच आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे। परंतु ज्या पद्धतीने गेली अनेक वर्ष दिशाभूल करणारे, मग ते केसरकर असतील नाही तर भाजपवाले असतील, म्हणजे पेढे वाटले आणि ढोलही वाजवले, हे सर्व प्रकार करून गेळेवासियांनी योग्य भूमिका घेतली किंवा त्यांनी ओळखलं आणि जो काही जालीम उपाय त्यांनी आजच्या निवडणुकीच्या तोंडावरती घेतला ना, म्हणजे जे आंदोलन उभारलं आणि जी भूमिका घेतली ती खरोखर त्यांची कौतुकास्पद आहे। आम्ही त्यांच्या पूर्ण पाठीशी आहोत। गेली अनेक वर्ष हा प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे आंबोली गेळे असेल चौकुळ असेल, निवडणूक आली की हा प्रश्न कोणतरी सांगतं मी 1 महिन्याभरात सोडवणार, परंतु निवडणूक झाली की चक्क 5 वर्ष यांना आठवणच त्या गोष्टीची राहत नाही। मग पुन्हा एकदा निवडणूक आली की यांना आठवण होते। कबुलातदार प्रश्न सोडवला पाहिजे, वनसंज्ञा असेल, अन्य सगळे प्रश्न हे सोडवले पाहिजेत, वने असेल, महाराष्ट्र शासनाच्या जमिनी असतील, हा सगळा प्रश्न सोडवले पाहिजेत, ही त्यांना जाग येते। परंतु गेळेवासियांनी जे धारिष्ठ दाखवलं त्याबद्दल गेळेवासियांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि त्यांनी ही घेतलेली उचल ही योग्य दिशेने आहे आणि योग्य दिशेने माझा आज केसरकर असतील नाही तर भाजपवासियांना असतील, भाजपना सांगणं असेल, तुमच्यात हिंमत असेल तर त्यांना न्याय देऊन दाखवाच। गेळेवासियांचा प्रश्न सोडवूनच दाखवा। केसरकरांनी अनेक वेळा केसरकरांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलेलं आहे की हे मंत्रीपद मला जनतेच्या सेवेसाठी पाहिजे। हे फक्त बोलण्यापुरतं राहू नये तर कृतीतून दाखवा। केसरकरांमध्ये हिंमत असेल आणि भाजपवासियांमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी ते करून दाखवावं।